तालुक्यात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे बहुतांश शेतकरी कांदा, मका, सोयाबीन यासह इतर पारंपरिक पिकाची लागवड करतात। मात्र गेल्या काही वर्षांपासून कांद्यासह इतर शेतमालाला योग्य भाव मिळत नाहीये आणि त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आल्याचं चित्र समोर आलंय। त्यामुळे शेतकरी आता पिकांसाठी वेगवेगळे पर्याय शोधतायत। असाच एक केळी लागवडीचा पर्याय शेतकऱ्यांनी शोधून त्याची लागवड केली आहे। त्यात त्यांना यश मिळालं असून केळीला स्थानिक बाजारपेठेत त्यासोबतच गुजरात, राजस्थानमधील व्यापारी थेट शेतात येऊन केळीची खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। कांदे पीक करता करता कांद्यामध्ये उत्पादन क्षमता एकदम नाहीच्या बरोबर झाली। लेबर समस्या, कांद्याला येणारे रोग, किडी प्रादुर्भाव याच्यामुळे उत्पादन अजिबात राहिलं नाही। म्हणून काहीतरी नवीन करायचं या हिशोबाने केळी पिकाकडे वळण्याचा आमचा दृष्टिकोन होता। त्याच्याकरता आम्ही हे पीक शोधलं। किती जण आहे तुम्ही? आम्ही 4 शेतकरी मिळून 12 एकर क्षेत्र इथं लागवड केलेली आहे। कसं उत्पन्न कसं आहे? उत्पन्न चांगल्या प्रकारे एकरी साधारणपणे 1500 झाडं बसतात, तर 20 किलोचं ॲव्हरेज मिळालं तरी 30 टनापर्यंत उत्पन्न हे 100% मिळणारच। आम्ही येवला तालुक्यामध्ये नांदूर गावामध्ये प्रथमच केळीचं पीक लावण्याचा प्रयत्न केला। केळी पीक करत असताना बाहेरच्या राज्यामध्ये केळीचं उत्पन्न चांगलं असतं। त्यानंतर आम्ही आपल्या येवल्या नांदूर गावामध्ये हा प्रयोग केला। हा प्रयोग करताना आम्ही नैसर्गिक केळी उत्पादन कसं निघेल याच्याकडे लक्ष देऊन आम्ही नैसर्गिक केळीचं क्षेत्र 12 एकर क्षेत्रावर प्रयोग केला आणि तो फुलून दाखवला आहे। ते नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून उत्पन्नही चांगलं निघालंय। त्याला आज पूर्णपणे आमचा माल आज हार्वेस्टिंग होतोय।